राम राम मित्रमंडळी, आपण कोणत्याही पिकासाठी जसं की कापूस असो, तूर असो किंवा सोयाबीन किंवा मग चना असो, गहू असो, या पिकासाठी आपण फुलधारणा होण्यासाठी त्याचं फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी आपण विविध प्रकारची औषधं आणून त्याची फवारणी करत असतो. तर त्या संदर्भात तुम्हाला एक विद्रव्य खत तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याचा वापर केल्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये 100% वाढ होते. तर तुमच्यापैकी काही शेतकरी या खताचा वापर तुम्ही करत असाल, तर हे खत आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे. तर ते खत म्हणजे 05234 हे विद्रव्य खत तुम्हाला इथे वापरायचं आहे कोणत्याही फवारणीमध्ये. तर याचा जो फायदा आहे तो म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये फुलं लागण्यासाठी याचा वापर इथे केला जाऊ शकतो, किंवा फुलधारणा झाल्यानंतर त्याचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी याचा वापर आपण इथे करू शकतो. याचा वापर केल्यामुळे 100% तुम्हाला चांगला रिझल्ट इथे पाहायला मिळते. ते खत 00234 हे आहे. तर आता 00234 हे खत तुम्ही वापरलेलं असेल, पण यामध्ये जे घटक आहे जे या खतामध्ये 52% तुम्हाला दिलेलं आहे, ते 52% म्हणजे त्यामध्ये फॉस्फरस आहे, आणि जे 34% ते जे आहे ते 34% म्हणजे पोटॅशियम त्यामध्ये आलेलं आहे. तर याचा वापर आपण कोणत्याही पिकासाठी करू शकतो. तर आता याचा वापर कसा करावा आणि याचं प्रमाण किती असलं पाहिजे ते आपण आता इथे पाहून घेऊ. तर याचा वापर आपल्याला कोणत्याही पिकाला फुलं येण्याआधी आपल्याला इथे याचा वापर करायचा आहे, किंवा फुलधारणा झाल्यानंतर तुम्हाला तिथे या खताचा वापर तुम्ही करू शकता. या औषधाचा जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला कोणतेही पीक असो, जे फुलधारणा याच्या आधी तुम्हाला तिथे या खताचा वापर करायचा आहे. याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला 100 ग्रॅम इथे ठेवायचं आहे प्रति एका पंपाला. म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 100 ग्रॅम इथे या खताचा वापर करायचा आहे. ते कोणत्याही पिकासाठी हेच प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे. या खताचा वापर केल्यामुळे फुलं भरपूर प्रमाणामध्ये लागण्यास मदत होते, किंवा फुलधारणा झाल्यानंतर त्याचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी याचा खूप जास्त फायदा इथे पाहायला मिळतो. त्याचसोबत पिकाची प्रतिरोधक क्षमता वाढवते. त्याचसोबत पिकांच्या ज्या मुळा जमिनीमध्ये पसरलेल्या आहे त्या मजबूत होण्यास मदत होते. तर धन्यवाद मित्रमंडळी. अशाच नवनवीन माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.